बातमी कळली आम्हाला। धनुपुरी, अगं रागावलीस का माझ्यावर? नाही, बरेच दिवस झाले बघतोय तुझ्या मनात काहीतरी काय असेल तर बोलून टाक ना। अगं माझं जर काही चुकलं असेल तर ते तरी सांग ना। मग कोणाचंच काय बी चुकलं नाहीये ना। मला असं वाटायला लागलंय ना की माझ्यात सगळ्या गोष्टी चुकतात। इथे सगळ्यांना ना स्वतःच्या सोयीनुसार वागायचं असतं। मग त्या वागण्यानं समोरच्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, तो आयुष्यातनं उठला तरी बी चालेल। आईला वाटलं ती गाव सोडून निघून गेली, तिच्या मागं तिच्या लहान पोरांचं काय, तिच्या नवऱ्याचं काय, त्यांना कोण बघणार, कसलाच विचार नाही केला। काल वहिनीला वाटलं ती परत तिला माघारी घेऊन आली, त्यांना आई परत आली आहे ऐकून गावातले आले लगेच भांडायला। पण या सगळ्याचा आमच्यावर काय परिणाम होईल, दादाच्या मनस्थितीवर काय परिणाम झाला, त्याचा विचार कोणीच नाही केला। धनु, आई परत आली कधी? मला कसं माहित नाही? सूर्य पण काय बोलला नाही मला? तुम्हाला का सांगावं कोणी काय? तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा करता पण स्वतः मात्र स्वतःच्या सोयीनुसार सगळं लपवून ठेवता। लग्न म्हणजे दोन माणसातलं नाही तर दोन कुटुंबातलं एकत्र येणं असतं ना। पण त्या दोन माणसांचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे का नाही, ते एकमेकांना पसंत आहेत का नाही, हेच बघायचं विसरून गेलात तुम्ही। तुम्ही माझं दत्तू बरोबर लग्न लावून दिलं, ते त्याला जिमसाठी पैसे देणार, या व्यवहाराच्या बोलण्यावर तुम्ही लग्न नाही माझ्या आयुष्याचं डील केलं, डील व्यवहार केला। आणि हा व्यवहार करताना तुम्हाला मला साधं सांगणं बी गरजेचं वाटलं नाही। धनु, पोरी खरे, मी दत्तूला जिमसाठी पैसे देतो म्हणालो होतो, पण अगं पण काय? हा, पण काय? तुम्ही माझं त्याच्याबरोबर लग्न लावून दिलं कारण तुम्हाला महान बनायचं होतं। त्या आईने माझ्या लग्नात येऊन मला तीट लावलं कारण तिला महान बनायचं होतं। अहो पण या सगळ्यात माझं काय आहे का नाही? हा, मी आहे ना, मग मला का नाही विश्वासात घेतलं कोणी? तुम्ही सगळ्यांनी ना फक्त मला गृहीत धरलं। तर दादाला ना असं वाटतंय की माझा संसार ना लय सुखात चालू, मी दत्तू सोबत खूप आनंदात आहे। याच खोट्या आशेवर रोज आनंदाने तो माझ्याशी बोलतो, माझ्याकडे बघतो। नाना, मी महान बनण्याच्या नादात ना फक्त माझा नाही, दत्तूचा, दादाचा, सगळ्यांचा आनंद उद्ध्वस्त केलाय। अहो दत्तू आहेत ना, खुश नाही येतो या संसारात। रोज ना मी आमच्या या संसाराचा गाडा माझ्या परीने कसा तरी ओढण्याचा प्रयत्न करते। रोज सकाळी उठून स्वतःची समजूत घालते की नाही, कधीतरी आमचं हे नातं फुलेल, सगळं चांगलं होईल। पण हे सगळं करताना मला खूप त्रास होतोय ना। नाना, तुम्ही ना आता फक्त एक काम करा माझं, एवढ्या खोट्यानंतर ना आता आणखी एक खोटं बोला माझ्या दादा बरोबर। तो आज नंतर मला जेव्हा केव्हा विचारेल ना की माझी धनु आनंदात आहे ना, तेव्हा त्याला इतकंच सांग की हो, त्याची धनु दत्तू बरोबर लई सुखाचा संसार करते, लई आनंदात। कारण त्याला जर यातलं काय कळलं ना तर काय करल माहित नाही। नियतीनं तसं बी त्याच्या वाटेला कधीच सुख दिलं नाही, त्याला नेहमी दुःखाचा कडवट घासच दिला। त्यामुळे तुमच्या या खोट्याने ना त्याला थोडं सुख मिळेल। एवढ्या उन्हात तरी कामपोटी निघाला का काय घरनं? खाऊन पिऊन निघत जावा इथून पुढं। नाही, तसं नाहीये, खाल्लं होतं मी पण गोळ्या घ्यायचं विसरले म्हणून कदाचित असं झालं असं। ते थोडं वीकनेस वाटतोय ना मला। पण आजारी तर वाटत नाही तुम्ही। नाही, दिवस गेलेत मला। घ्या मग आधी सांगायचं नाही वय? अभिनंदन तुमचं।
तुम्हाला एक सांगू का, तुमचा यो टापटीपणा बघून ना मला एक खात्री झाली, तुम्ही का नाही एक नंबर भारी आई होणार बघा. संस्कार बिंस्कार एकदम भारी करणार हा बाळावर. थँक्यू. घ्या, थँक्यू काय त्यात. तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या इथून पुढं. गोळ्या औषधं टायमात घ्या. आणि तुम्हाला अशी परत सारखी सारखी चक्कर बिक्कर आली तर माझ्यासारखी भली पोरगी मिळणार आहे वय तुम्हाला कुठं. घेईन मी माझी काळजी. अहो सांभाळा की स्वतःला. मी सोडते तुम्हाला घरी. चला. नाही नको, मी जाईन. अक्का अहो काय झालं? तुम्ही ओळखता वय यांना? अहो 2 जीवांची आहे हो बिचारी. आता चक्कर आली यांना. काय? अक्का चल, मी तुला माझ्या गाडीवरून घरी सोडतो. तुम्ही भाऊ का काय यांचं? तसं समजा. अक्का चल, मी घरी सोडतो. नाही नको, उगाच तुला कशाला त्रास. मी जाईन ना माझी. अहो आता सोडतायत म्हणतात तर जावा की. ओ घेऊन जाओ तुम्ही यांना. मंजुळे, आजच्या दिवसात एकदम भारी काम केलंस बघ. असं मदतीला पडावं एखाद्याच्या. चला, ही बया तर गेली. आता आपल्याला घ्यायला तर कोणी येणार नाही. हे 2 टांगा टाकत चला.